गणपती बाप्पा मोरया. द स्टोरी या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला. एका गावात एकदा नदीला मोठा पूर आला होता. सर्वजण गाव सोडून सुरक्षित जागी जात होते. याला अपवाद मात्र एक माणूस होता. तो म्हणाला की देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे देवावर. पाण्याची पातळी वाढल्यावर एक माणूस जीप घेऊन त्याला वाचवायला आला. त्यानं नकार दिला आणि तो म्हणाला, देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे देवावर. पाण्याची पातळी अजूनच वाढत गेली आणि तो माणूस दुसऱ्या मजल्यावर गेला. तिथे सुद्धा एक माणूस होडी घेऊन त्याच्या मदतीसाठी आला. त्यालाही तो म्हणाला की देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे देवावर. असं म्हणत त्याने नकार देत त्याने पुन्हा नकार दिला. पाण्याची पातळी आणखीनच वाढत राहिली आणि तो माणूस आता चक्क छपरावर चढला. आता त्याला वाचवायला हेलिकॉप्टर आलं. परंतु तो माणूस त्यालाही म्हणाला, देव मला वाचवेल. माझा विश्वास आहे देवावर. आणि मग काय, शेवटी जे व्हायचं तेच झालं. शेवटी तो बुडाला आणि तो देवाघरी पोचला. त्याने देवाला रागाने विचारले, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास होता की तू माझ्या प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून तू मला कधीच बुडू देणार नाहीस. तू मला नक्की वाचवशील. पण तू मला का बुडू दिलंस देवा? मी तुझी इतकी श्रद्धा केली, भक्ती केली, त्याचं तू हेच फळ दिलंस. मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, त्याचं तू हेच फळ दिलंस. यावर देवाने उत्तर दिलं, तुला काय वाटतं? एक माणूस जीप घेऊन, एक माणूस होडी घेऊन, एक माणूस हेलिकॉप्टर घेऊन तुझ्यासाठी कोणी पाठवलं असेल? या माझ्या आजच्या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की सांगा. तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून वाढत गेलं तर खूपच छान, खूप आनंद. तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नक्की कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये. धन्यवाद.